गुड मॉर्निंग गाईज आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज मी आणि अपर्णा निघालो वाणगाववरून ठाण्यामधल्या फेमस उपवन लेककडे. जर्नीची सुरुवात केली तिकीट काउंटरपासून. पहिले तर ट्रेन तिकीट काढला आणि स्टेशनवरचा मस्त मॉर्निंग वाईब कॅप्चर केला. त्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत होतो. तेवढ्यात डहाणू लोकल आली आणि मी अपर्णासोबत प्रँक केला की हीच आपली ट्रेन आहे, पण ऑब्व्हियसली ती आपली ट्रेन नव्हती. त्यानंतर आम्ही आमच्या ट्रेनची वाट बघतच होतो आणि मी इकडे तिकडे स्टेशनला फिरत पण होतो. काही वेळाने वाट बघून आमची चर्चगेट ट्रेन आली. आणि मग सुरू झाली आपली रिअल जर्नी. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आउटसाईड व्ह्यू एकदम छान दिसत होता आणि स्पेशली जेव्हा आम्ही वैतरणा रिव्हरच्या इकडे पोहोचतच होतो, जसं वैतरणा रिव्हरचा ब्रिज क्रॉस करत होतो तेव्हा एकदम पीसफुल व्ह्यू होता आणि मस्त छान गारगार वारा येत होता. पुढे दादरला पोहोचल्यानंतर आम्ही ठाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडली. त्यानंतर त्या प्रवासातून आम्ही फायनली ठाणे स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनचं बिझी वातावरण पण कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. ट्रॅव्हलमुळे भूक लागली होतीच, म्हणून आम्ही गेलो फेमस गजानन वडापाव खायला. टेस्ट पण मस्त होता आणि एनर्जी पण परत आली. त्यानंतर आम्ही बस स्टँडला गेलो, पण तिथे एवढी गर्दी, खूपच गर्दी होती की फुल कंटाळा आला. म्हणून बस सोडून डायरेक्ट रिक्षा पकडायचं डिसाईड केलं. पण रिक्षासाठी पण मोठी लाईन होती, वरून खूप गरमी. सगळी मजा आम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर केली, बघू शकता तुम्ही. फायनली रिक्षा भेटली आणि उपवन लेककडे निघालो. रिक्षामधून ठाणे सिटीचे छोटे छोटे सिनेमॅटिक शॉट्स घेतले. रोड्स, बिल्डिंग, सिटी वाईब सगळं मस्त फील देत होतं. तुम्ही बघू शकता 39 डिग्री टेम्परेचर आहे. एवढी गरमी होती, त्या गरमीत आपण व्लॉग शूट करत होतो. आणि मग फायनली आपण पोहोचलो उपवन लेक. समोर दिसणारं सुंदर लेक, त्याच्या मागे डोंगर, पीसफुल एन्व्हायरमेंट, एकदम माइंड फ्रेश करून टाकणारं व्ह्यू होता.
लाकडावर बसलेल्या पक्ष्याचे नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तो पण खूप एन्जॉय करत होता. मित्रांनो, इथे पॅडल बोटिंग ती पण अवेलेबल होती आणि त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तसेच तुम्ही गणपती मंदिर, फूड स्टॉल, इव्हनिंग वॉक सगळंच खूप ब्युटिफुल दिसत होतं. लेकचं शांत पाणी आणि सुंदर पक्षी सराउंडिंग ॲटमॉस्फिअर मुळे फुल रिलॅक्सिंग फील येत होती. मित्रांनो, खूप जास्त ऊन असल्याकारणामुळे आम्हाला खूप जास्त तहान लागली होती. त्यामुळे मग आम्ही 2 कोल्ड्रिंक्स घेतल्या. पाणी न घेता आम्ही 2 कोल्ड्रिंक्स घेतल्या आणि मग ते आम्ही एका झाडाच्या सावलीत जाऊन तिथे बसलो आणि तिथे कोल्ड्रिंक्स पिल्या व शेवटी पांडुरंग मूर्तीचं दर्शन घेऊन आमचा ब्लॉग एंड केला. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन जर्नीसोबत. आणि तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद.